मोक्षमुक्तिमिच्छसि चेत्तात विषयान विषवत त्यजा क्षमा अर्जव दया शौचम सत्यपीयूषवत बिबा. 1. आचार्य चाणक्य येथे मोक्षासाठी अपेक्षित स्थितीची चर्चा करतानाचे सांगतात की हे प्रिय, जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर विषयांना म्हणजे भोगांना विष मानून त्यांचा त्याग केला पाहिजे. क्षमा, आर्जव, दया, सत्य आणि पवित्रता इत्यादी गुणांचे अमृतासारखे सेवन करा. अर्थ हा आहे की जर एखाद्या मनुष्याला मोक्षप्राप्तीची इच्छा असेल तर सर्वात अगोदर त्याला आपल्या इंद्रिय भोगांचा त्याग केला पाहिजे. त्यांना विषासमान मानले पाहिजे. त्याने आपल्या इच्छा, वाईट गुण यांचा त्याग केला पाहिजे. मगच दया, क्षमा इत्यादी गुणांचा स्वीकार केला पाहिजे. सत्याच्या मार्गावर चालताना आपल्या स्वतःच्या आत्म्याला पवित्र केलं पाहिजे. तेव्हाच मोक्ष प्राप्त होऊ शकतो. परस्परस्य मर्माणी हे भाषण ते नराधमः ते एव विजयम यान्ति वल्मीकोदर सर्पवत. 2. आचार्य सांगतात की जो मनुष्य आपसातील संभाषण परस्पर अन्य लोकांना सांगतो तो वारुळातील सापासारखे नष्ट होतात. अर्थात जे दुष्ट एकमेकातील गोष्टी सांगतात, गुपिते सांगतात आणि नंतर मग ती गुपिते इतर लोकांना सांगतात, असे लोक त्या सापाप्रमाणे नष्ट होतात ज्यांना स्वतःला वाचवण्याची संधी मिळत नाही. विडंबना गंधम सुवर्णे खलमिक्षो दंडे नाकारी पुष्पम खुलचंदनस्य विद्वान धनी भूपती दीर्घजीवी धातुः पुरा कोपी न बुद्धिदो अभूत. मोठ्या महत्त्वाच्या वस्तूमध्ये प्रदर्शन करण्याचा गुण नसतो याची चर्चा करताना आचार्य म्हणतात की सोन्यात सुगंध, उसात फळ, चंदनाला फूल नसते, विद्वान श्रीमंत नसतो आणि राजा दीर्घायुष्य असतो. ब्रह्माला हे ज्ञान अगोदर कोणीच दिले नाही का? याचा आशय असा आहे की सोने हा मौल्यवान धातू आहे, परंतु त्यात सुगंध नसतो. उसामध्ये गोडवा असतो पण त्याला फळ लागत नाही. चंदनाला सुगंध असतो पण फूल येत नाही. विद्वान व्यक्ती निर्धन असते आणि राजा अल्पायुषी असतो. सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्माला या सर्व गोष्टींविषयी सल्ला अगोदर कोणीच दिले नसेल का? सर्वात मोठे सुख सर्वौषधीनाम अमृतम प्रधानम सर्वेषु सौख्येषु अशनम प्रधानम सर्वेंद्रियाणाम नयम प्रधानम सर्वेषु गात्रेषु शिरः प्रधानम. आचार्य चाणक्य येथे वस्तूच्या मोठेपणाचं महत्त्व सांगताना म्हणतात की सर्व औषधांमध्ये अमृत प्रमुख आहे, सर्व सुखांमध्ये भोजन प्रमुख आहे, सर्व इंद्रियांमध्ये डोळे प्रमुख आहेत, सर्व अंगामध्ये मस्तक म्हणजे डोके महत्त्वपूर्ण आहे. येथे आशय असा आहे की औषधांमध्ये गुलवेल महत्त्वपूर्ण आहे. भोजन करणे व तो पचवणे ही शक्ती कायम राहावी हेच सर्वात मोठे सुख आहे. हात, कान वगैरे सर्व इंद्रियांमध्ये डोळे सर्वात आवश्यक आहेत. डोके शरीराचा सर्वात जास्त महत्त्वाचा अवयव आहे. विद्येचा सन्मान दूतो न संचरिच चलेत वार्ता पूर्वम न जल्पितमिदम न च संगमो अस्ति व्योमेस्मिंद्र विशशी ग्रहणम प्रशस्तम जानाति योद्विज्वरः स कथम न विद्वान. 5. आचार्यांचे कथन आहे की आकाशात कोणीही दूत जाऊ शकत नाही आणि त्याच्याशी बोलणे होऊ शकत नाही. ना यापूर्वी कोणी सांगितले आहे ना तेथे कोणाला भेटू शकतात. तरीसुद्धा विद्वान चंद्र सूर्य ग्रहणाविषयी अगोदरच सांगतात. अशा लोकांना कोण विद्वान म्हणणार नाही? आशय असा आहे की विद्वान लोक अगोदरच गणिती विद्येचा वापर करून सूर्यचंद्राच्या ग्रहणाविषयी माहिती देतात. आकाशात तर माणसाला पाठविता येत नाही, तेथे कोणाशी बोलता येत नाही. सूर्य व चंद्राला कोणीच भेटू शकत नाही आणि ना तर यापूर्वी कोणी हे सांगितले आहे की ते ग्रहण केव्हा होणार आहे. अशा ज्ञानी विद्वानांचा कोण सन्मान करणार नाही? यांना झोपू देऊ नका. विद्यार्थी सेवक कप्पांथ क्षुधार्तो भयकातरः भांडारी च प्रतिहारी सप्तसुप्तान प्रबोधयतः. 6. आचार्य चाणक्य निद्रेतून जागृत होणाऱ्या पात्रांची चर्चा करताना सांगतात की विद्यार्थी, नोकर, वाटसरू, भुकेने व्याकुळ, भीतिग्रस्त, कोठीवान, पहारेकरी या 7 लोकांना झोपेतून जागे करावे. अर्थ हा आहे की विद्यार्थ्यांना, नोकरांना, वाटेवर झोपलेल्या वाटसरूला, भुकेल्या व्यक्तीला, कशाला तरी खूप भ्यालेल्या एखाद्या गोदामाच्या रक्षकाला आणि पहारेकऱ्याला झोपूनही दिलं पाहिजे. जर ते निद्रिस्त असतील तर त्यांना जागे करावे. यांना जागे करू नये. अहिम नृपम च शार्दूलम वराटम बालकम तथा परश्वानम च मूर्खम च सप्तसुप्तात्र बोधयतः. 7. येथे आचार्यांचे कथन आहे की साप, राजा, सिंह, गांधील माशी, बालक, दुसऱ्याचा कुत्रा आणि मूर्खांना झोपलेले असताना जागे करू नये. अर्थ असा आहे की जर साप, राजा, सिंह, गांधील माशी, बालक, लोकांचा कुत्रा आणि मूर्ख हे 7 जण जर झोपलेले असतील तर त्यांना झोपूच द्यावे.
यांना उठवणे चांगले नाही. यांच्यापासून कांच नुकसान नाही. अर्थात धीताश्च यैर्वेदाः तथा शुद्धान्न भोजिनः ते द्विजाः किम करिष्यन्ति निर्विशः इव पन्नगाः. 8. येथे आचार्यांचे कथन आहे की संपत्तीसाठी वेदांचे अध्ययन करणारा, शूद्राचे अन्न खाणारा ब्राह्मण विषहीन सापासारखा आहे. अशा ब्राह्मणाचे काय करावे? आशय असा आहे की वेदांचा अभ्यास फक्त ज्ञानप्राप्तीसाठी केला जातो, परंतु संपत्ती कमवण्यासाठी जो ब्राह्मण वेदांचे अध्ययन करतो आणि शूद्राचे अन्न खातो, तो ब्राह्मण विषविणहीन सापासारखा असतो. असा ब्राह्मण आपल्या आयुष्यात कोणतेही चांगले काम करू शकत नाही. यांना भिवू नये. यस्मिन् दृष्ट भयम नास्ति तुष्टे नैव धनागमः निग्रहो अनुग्रहो नास्ति सरुष्टः किम करिष्याति. 9. येथे आचार्य सांगतात की ज्याच्या नाराज होण्याची काहीच भीती नसते आणि प्रसन्न नाही झाला तर पैसाच मिळतो, जो कोणाला शिक्षा करू शकत नाही आणि कोणावर कृपाही करू शकत नाही, असा मनुष्य रुष्ट झाला तरी तो काय करणार नाही. याचा अर्थ असा आहे की जी व्यक्ती कोणत्याही उच्च पदावर नाही आणि श्रीमंत सुद्धा नाही, अशी व्यक्ती नाराज झाली तरी कोणाचेच काहीच नुकसान करू शकत नाही आणि प्रसन्न झाली तरी कोणाला काय देऊ शकते. अशा व्यक्तीचे रुष्ट होणे व प्रसन्न होणे याला काहीच अर्थ नसतो. अवडंबर सुद्धा आवश्यक आहे. निर्विषेणापि सर्पेण कर्तव्य महती फणा विषमस्तु नवाप्यस्तु घटटोपो भयंकरः. 10. आचार्य येथे गाजावाजा करण्याविषयी चर्चा करताना सांगतात की विषरहित सापाला सुद्धा आपला फणा काढावा लागतो. विष असो व नसो हे कोणाला माहीत नसते, पण फणा काढलेल्या सापाला पाहून लोक भितात. बिनविषारी सापाला सुद्धा आपले रक्षण करण्यासाठी फणा काढावाच लागतो. समाजात जिवंत राहण्यासाठी व्यक्तीला केव्हा तरी देखावा व राग करावाच लागतो. महापुरुषांचे जीवन प्राप्त द्योतपसंगेन मध्याने स्त्री प्रसंगतः रात्रेच चौर प्रसंगेन काल गच्छती धीमतात. 11. महापुरुषांच्या जीवनचर्चा सांगत असताना आचार्य म्हणतात की विद्वानांचा प्रातःकाळचा वेळ जुगाराच्या प्रसंगात म्हणजे महाभारत कथा जातो. दुपारचा वेळ स्त्री प्रसंग म्हणजे रामायण कथा सांगताना जातो आणि रात्रीचा वेळ चोर प्रसंग म्हणजे कृष्ण कथा सांगताना जातो. हीच महापुरुषांची जीवनचर्या असते. आशय हा आहे की विद्वान महापुरुष प्रातःकाळी जुगाराची कथा म्हणजे महाभारत अध्ययन करतात. या कथेमध्ये जुगार, छळ, कपट इत्यादी वाईट गुणांचे ज्ञान होते. दुपारी ते स्त्री कथा म्हणजे रामायणाचा अभ्यास करतात. रामायणात रावणाच्या स्त्री आसक्तीचे वर्णन आहे. हीच आसक्ती रावणाच्या विनाशाचे कारण होते. या कथेतून शिकायला मिळते की मनुष्याने इंद्रियांचा गुलाम होता कामा नये. इंद्रियांचा गुलाम होऊन परक्या स्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहिल्यामुळेच रावणाचा नाश झाला होता. रात्रीच्या वेळी महापुरुष भगवान कृष्णाची कथेचे अध्ययन करतात. तात्पर्य असे आहे की महापुरुषांची जीवनचर्चा एक नियमित वेळापत्रकानुसार चालत असते. ते नेहमी ज्ञान प्राप्त करून घेण्यात मग्न असतात. सौंदर्यांचा ऱ्हास स्वहस्त ग्रथितामाला स्वहस्त गृचंदनम स्वहस्त लिखित स्तोत्रम या कृस्यापी श्रियम हरत. 12. आचार्य चाणक्य येथे सांगतात की आपल्या हाताने गोंफलेला हार, स्वतःच्या हाताने उगाळलेले चंदन आणि स्वहस्त लिखित स्तोत्र इंद्राची सुद्धा शोभा हिरावून घेतात. याचा आशय असा आहे की आपल्या हाताने विणलेली माळ घालू नये आणि स्वतः उगाळलेले चंदन आपल्या शरीराला लावू नये. असे केलं तर कोण्याही व्यक्तीच्या सौंदर्यात घट होते. आपल्या हाताने लिहिलेले मंत्र व पुस्तकाने पूजा करू नये. असे केले तर पूजेचे फळ मिळत नाही आणि उलट नुकसानच होते. दाबणे इक्षुदंडस्तेला शुद्रा कांता कांचनम मेदिनी चंदनम दधितांबुलम मर्दनम गुणवर्धनम. 13. येथे आचार्य चाणक्य दाबणे जाण्याच्या गुणवत्तेविषयी सांगताना म्हणतात की ऊस, तीळ, शूद्र, पत्नी, सोने, पृथ्वी, चंदन, दही आणि पान यांच्या दाबण्यामुळेच त्यांचे गुण वाढतात. अर्थ असा आहे की ऊसाला आणि तिळाला कुठल्या ठेसल्यामुळे, शूद्राची सेवा घेतल्यामुळे, स्त्रीसोबत संभोग केल्यामुळे, सोन्याला ठोकण्यामुळे, पृथ्वीमध्ये कष्ट केल्यामुळे, चंदन घासले गेल्यामुळे, दही घुसळल्यामुळे आणि पान चावल्यामुळेच यांचे गुण वाढतात. उपचार गुण दरिद्राता धीरतया विराजते कवस्त्रता स्वच्छतया विराजते कदन्नता चोष्णतया विराजते कुरुपता शीलतया विराजते. आचार्य चाणक्य येथे सापेक्ष गुणांच्या प्रभावाची चर्चा करताना म्हणतात की धीराने निर्धनता सुद्धा सुंदर वाटते. स्वच्छ राहिल्यामुळे साधारण कपडे सुद्धा चांगले वाटतात. गरम केले तर शिळे भोजन सुद्धा चविष्ट होते आणि शांत सुशील स्वभावामुळे कुरूपता सुद्धा सुंदर वाटते.
अर्थ असा आहे की धीर गंभीर राहिले तर व्यक्ती आपल्या गरिबीतही सुखाने राहू शकतो. स्वच्छ कपडे वापरले तर साधारण कपडे सुद्धा चांगले वाटू लागतात. शिळे भोजन गरम केले तर स्वादिष्ट लागते. जर कुरूप व्यक्ती चांगल्या आचरणाची आणि स्वभावाची असेल तर सर्वजण त्याच्यावर प्रेम करतात. गुणांमुळे वैगुण्यांमध्ये सुद्धा सुंदरता येते. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.